राजकारणात कधी काय होईल काहीच सांगता येत नाही. असा स्थिती आपण महाराष्ट्रात अगदी 2019 पासून 24 पर्यंत या 5 वर्षामध्ये सातत्याने पाहत होतो, अनुभवत होतो. त्यानंतर जर आपण पाहिलं तर विधानसभेची निवडणूक झाली. विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं आणि राज्याला एक स्थिर सरकार मिळेल किंवा राज्यामधले कुठल्याही राजकीय घडामोडी फारशा घडणार नाहीत, असं खरं तर निवडणुकीनंतर वाटलं होतं. मात्र आता जर आपण पाहिलं तर अजूनही महाराष्ट्रात काही सातत्यपूर्ण नाट्यमय घडामोडी आपल्याला घडताना पाहायला मिळतात आणि अगदी काही दिवसांपूर्वी महेश मांजरेकर यांनी राज ठाकरे यांची त्यांच्या यूट्यूब चॅनलसाठी वास्तव द ट्रूथ हा जो महेश मांजरेकरांच्या यूट्यूब चॅनलवर महेश मांजरेकरांचा एक पॉडकास्ट आहे, त्याच्यावर त्यांनी 56 मिनिटं 54 सेकंदांची मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. या मुलाखतीमध्ये साधारणतः 10 ते 12व्या मिनिटानंतर महेश मांजरेकरांनी राज ठाकरेंना प्रश्न विचारला की एकत्र येऊन तुम्ही काम करू शकता का, अर्थात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे. त्यावर राज ठाकरे यांनी महाराष्ट्र हितासाठी आमच्यामधली काही किरकोळ वाद किरकोळ मतभेद जे आहेत ते सगळे मिटवून मी एकत्र काम करायला तयार आहे. इच्छा फक्त मार्ग फक्त किंवा चर्चा फक्त जी आहे ती सगळी इच्छेची असल्याचं त्यांनी बोलून दाखवलं. प्रश्न केवळ इच्छेचा आहे असं राज ठाकरे जे आहेत ते म्हटल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर 2 ठाकरे बंधू एकत्र येतील अशी साधारणतः चर्चा, अशी अटकळ सध्या बांधली जाते आहे. त्या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्याकडूनही जर आपण पाहिलं तर वेगवेगळी स्टेटमेंट सातत्याने येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यानंतर आज एक अशी भूमिका किंवा अशी माहिती जी आहे ती समोर आली की राज ठाकरे हे 29 तारखेला परदेश दौऱ्यावरून परततील आणि त्यानंतर ते शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसेच्या संभाव्य युतीबाबतची भूमिका जी आहे ती अधिक स्पष्टपणे मांडतील. एका बाजूला ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा असताना दुसरीकडे मात्र मागच्या 1.5-2 वर्षांपासून दुरावलेलं पवार कुटुंबही, राजकीयदृष्ट्या दुरावलेलं पवार कुटुंबही एकत्र येईल का, अशी चर्चा साधारणतः सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. मागच्या साधारणतः 15 दिवसातल्या घडामोडी आपल्याला अगदी त्याच पद्धतीने पाहायला मिळतात. जवळपास जर आपण पाहिलं तर 15 दिवसामध्ये साधारणतः 5 वेळा पवार कुटुंबातील सदस्य एकत्र आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं. त्यामधले 4 वेळा तर काका पुतण्या अर्थात शरद पवार आणि अजित पवार हे एकत्र आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं. या सगळ्या घटना नेमकं काय दर्शवत आहेत? पवार कुटुंब एकत्र येऊ शकेल का? अशा सगळ्या चर्चांच्या अनुषंगाने आपण चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी संकेत देशपांडे आणि तुम्ही पाहत आहे टॉप न्यूज मराठी. जर आपण पाहिलं तर मागच्या 15 दिवसांमध्ये 5 वेळा जर आपण पाहिलं तर 4 वेळा अजित पवार, शरद पवार एकत्र आले आणि आजच्या एका बैठकीला सुनेत्रा पवार, युगेंद्र पवार आणि स्वतः शरद पवार असे एकत्र आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं. आता यातला जर घटनाक्रम आपण पाहिला तर VSIची अर्थात वसंतदादा पाटील शुगर इन्स्टिट्यूटच्या गव्हर्निंग काउन्सिलच्या बैठकीला शरद पवार आणि अजित पवार हे एकत्र आल्याचं पाहायला मिळालं होते. दोघांमध्ये बैठक देखील त्या ठिकाणी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं. दुसऱ्यांदा जर आपण पाहिलं तर रयत शिक्षण संस्थेच्या देखील बैठकीला जर आपण पाहिलं तर हे काका पुतण्या एकत्र आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं. आणि अगदी शरद पवारांच्या शेजारीच अजित पवारांची आसन व्यवस्था होती आणि मग संपूर्ण हिशोब ज्यावेळी अजित पवारांनी मागितला त्या शोधून देताना शरद पवारांनी सुद्धा त्यांना मदत केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. शरद पवारांनी बोट ठेवलं आणि अजित पवारांनी तो हिशोब साधारणतः 69 कोटी रुपयांचा खर्च किंवा तो सगळा हिशोब जो काही होता तो अजित पवार यांनी वाचून दाखवल्याचं पाहायला मिळालं. तो व्हिडिओ देखील संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला. तिसरी भेट जर आपण पाहिली तर अजित पवार यांचे कनिष्ठ चिरंजीव जय अजित पवार यांच्या साखरपुड्याच्या निमित्ताने संपूर्ण पवार कुटुंबीय एकत्र आल्याचं पाहायला मिळालं होतं. राजकारणाच्या जागी राजकारण, कुटुंबाच्या जागी कुटुंब अशी प्रतिक्रिया खासदार आणि अजित पवार यांच्या भगिनी सुप्रिया सुळे यांनी दिल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं. त्यानंतर चौथी भेट जर आपण पाहिली तर काल पुण्यातल्या साखर संकुलमध्ये कृषी क्षेत्रातील AI वापराच्या संदर्भात, AI वापराच्या अनुषंगाने जी बैठक झाली त्या बैठकीच्या निमित्तानं सुद्धा काका पुतण्या एकत्र आल्याचं पाहायला मिळालं होतं. या भेटीबाबत जेव्हा अजित पवारांना विचारलं तेव्हा अजित पवार म्हटले की पवार साहेब हे अध्यक्ष आहेत आणि आम्ही सगळे ट्रस्टी आहोत, त्यामुळे वेगवेगळ्या बैठकांच्या निमित्ताने आम्ही सगळे एकत्र जे आहेत ते येताना पाहायला मिळतच असतो. अर्थात ह्या 4 भेटी ज्या आहेत त्या या काका पुतण्यांच्या झाल्याचं पाहायला मिळालं. आणि आज जर आपण पाहिलं तर
अजित पवार यांचे मोठे बंधू श्रीनिवास बाप्पू पवार यांचे चिरंजीव युगेंद्र पवार यांचा आज वाढदिवस आहे आणि आजच्याच दिवशी जर आपण पाहिलं तर विद्या प्रतिष्ठानची एक बैठक बारामतीमध्ये आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला मध्ये जर आपण पाहिलं तर विद्या प्रतिष्ठानच्या ट्रस्टी मंडळावर किंवा विद्या प्रतिष्ठानच्या बॉडीवर जर आपण पाहिलं तर स्वतः शरद पवार आहेत, सुप्रिया सुळे आहेत, त्यानंतर सुनेत्रा पवार आहेत आणि युगेंद्र पवार असे हे सगळे त्याच्या बैठकीला जे आहेत ते उपस्थित राहिल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. तर दरम्यान युगेंद्र पवारांची एंट्री जर आपण पाहिलं, सुनेत्रा पवार आल्यानंतर युगेंद्र पवारांनी थेट आपल्या काकीचे अर्थात सुनेत्रा पवार यांचे थेट आशीर्वाद घेतल्याचं पाहायला मिळालं वाढदिवसाच्या निमित्ताने. सुनेत्रा पवार यांनी सुद्धा युगेंद्र पवार यांची गळाभेट जी आहे ती घेतल्याचं पाहायला मिळालं आणि त्यानंतर अगदी आतमध्ये बैठकीला सुद्धा विद्या प्रतिष्ठानच्या बैठकीला सुद्धा पुतण्या आणि काकूची चेअर सुद्धा शेजारी शेजारी अर्थात युगेंद्र पवार आणि सुनेत्रा पवार यांची चेअर सुद्धा अगदी शेजारी शेजारीच असल्याचं आपल्याला पाहायला मिळत होतं. काल ज्यावेळी एका मराठी वृत्तवाहिनीने सुप्रिया सुळेंना पवार कुटुंब एकत्र येणार का असा प्रश्न ज्यावेळी विचारला त्यावेळी सुप्रिया सुळेंनी अजितदादा आणि पवारसाहेब जो काही निर्णय घेतील तो आम्हाला सगळ्यांना मान्य असेल अशी भूमिका जी आहे ती मांडल्याचं पाहायला मिळालं. आणि या सगळ्या घटनांनंतर या सगळ्या घडामोडींनंतर पवार कुटुंबीय एकत्र येतील अशी साधारणतः अटकळ मानली जाते. चर्चा ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत. नेमकं तुम्हाला या सगळ्या चर्चांच्या अनुषंगाने काय वाटतं? राजकीयदृष्ट्या दुरावलेलं पवार कुटुंब एकत्र येईल का? याबाबतची तुमची मतं काय आहेत हे देखील तुम्ही आम्हाला नक्की कळवा. आणि अशाच ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी.